पेशंट वाढलेला असताना त्याला व्हेंटिलेटरवर ठेवला जातो आणि तो पेशंट आज वाढला असेल तरी 2-3 दिवस डॉक्टर लोक लावतात कशासाठी बिल वाढवासाठी फक्त। मग डॉक्टर मोठा बिल देतो त्यांना 7 ते 8 लाख रुपये बिल देतो तर तो माणूस याला त्याला फोन करू शकतो बाबा मला पैसे द्या कोणीतरी मदत करा पण असे मदत करणारे लोक कोणी नाही। मग आता चान्स घ्यायचा असतो माणूस गेलेला आहे यांचा मग हे बाबा चल तुला मी 10 लाख रुपये बिल भरायला देतो पैसे तुझी जागा लिहून दे त्याचा तर त्या हॉस्पिटलला जर मृत्यू झाला तर त्याला तो बिल पूर्णपणे माफ करण्याचा असा काहीतरी कायदा करा साहेब। मुख्यमंत्री महोदय साहेब गोरगरीब रुग्णासाठी करा कायदा। रुग्ण मेल्यानंतरही डॉक्टर व्हेंटिलेटरवर लावून घेत आहेत फायदा। घरचा करता गेल्यावर जमीन विकण्यास दलाल पूर्ण करतात वायदा। अर्जुनभाई पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेना केली विनंती करा नवीन कायदा। राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने गोरगरिबांच्या घरात आनंदीमय वातावरण दिसू लागले आहे। योजने अगोदर प्रत्येक माऊलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य हरवले होते ते स्मित हास्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत आणले आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यात महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। तर दुसरीकडे त्याच बहिणीचा भाऊ किंवा पती किंवा इतर नातेवाईक हे आजारी असतील त्यांना जिवंतपणी त्रास तर सहन करावा लागतोच आहे आणि मेल्यानंतर सुद्धा होय ही व्यथा आणि संकल्पना शिवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक अर्जुनभाई पाटलांनी खुलेआम सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। गोरगरिबांच्या घरात एखादा रुग्ण दवाखान्यात दाखल केला असेल उपचार करून सुद्धा त्याची प्राणज्योत मावळून सुद्धा डॉक्टर रुग्णाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्या रुग्णास काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून पैसे उकळण्याचे काम सर्रासपणे संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। हे थांबवण्यासाठी अर्जुनभाई पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे विनंती केली आहे। रुग्णाकरिता वेगळी योजना चालू करा आणि गोरगरिबांना या जाचक अटीतून सुटका करा असे नम्र आवाहन शिवसेनेचे तालुका संघटक अर्जुनभाई पाटलांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केले। बाई काय सांगाल सिद्धेश्वर वार्ता न्यूजला तुम्ही संपर्क साधून आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बोलवला काय आपल्याकडे संकल्पना आहे रुग्णाबाबत आपण बऱ्याच दिवसापासून ती संकल्पना मांडत होतात मी आता स्वतः आलेलो आहे कोणत्या प्रकारची संकल्पना आहे जेणेकरून राज्यामध्ये देशामध्ये आणि आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा रुग्णांना मेल्यानंतरही नाहक त्रास होतोय आणि त्या नातेवाईकाला खूप त्रास होतोय त्यावरती काय सांगाल? कसं आहे पत्रकार साहेब मला हे आता 15 दिवसात 4 लोकांचे फोन आले की बाबा अशी आमची घटना झालेली आहे हॉस्पिटलला ऍडमिट होता 6 दिवस आणि आमचा पेशंट वाढलेला आहे पेशंट वाढलेला असताना त्याला व्हेंटिलेटरवर ठेवला जातो आणि तो पेशंट आज वाढला असेल तरी 2-3 दिवस डॉक्टर लोक लावतात कशासाठी बिल वाढवासाठी फक्त। सगळ्यांची परिस्थिती तशी नाहीये काही गरीब लोक आहेत काही काही लोक कोणाकडे जातात हातपाय पैसे मागायला पैसे मागायला काही लोक कसे आहेत की बाबा नाही पैसे तर कोणी देत नाही पण तो माणूस टेन्शन मध्ये असतो ज्याचा पेशंट हॉस्पिटलला येतो मग तो एखादा पेशंट वारला हॉस्पिटलला मग डॉक्टर मोठा बिल देतो त्यांना 7 ते 8 लाख रुपये बिल देतो तो माणूस त्या परिस्थितीत नसतो तो टेन्शन मध्ये असतो की बाबा माझ्या घरचा माणूस गेला प्रत्येक याच्या घरचा माणूस गेल्यानंतर आपल्याला बोलायला सुद्धा हिंमत होत नाही आपल्या घरचा माणूस गेल्यानंतर तर तो माणूस काय करेल अशा वेळेला तर तो माणूस याला त्याला फोन करू शकतो बाबा मला पैसे द्या कोणीतरी मदत करा पण असे मदत करणारे लोक कोणी नाही। मदत करणारे कोण लोक असतात तर फक्त कोणाला तरी मग आता चान्स घ्यायचा असतो माणूस गेलेला आहे यांचा मग हे बाबा चल तुला मी 10 लाख रुपये बिल भरायला देतो पैसे तुझी जागा लिहून दे अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत आपल्या समाजामध्ये। तर माझी एकच साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की असा काहीतरी एक कायदा नवीन तयार करा की जेणेकरून माणूस हॉस्पिटलला असल्यानंतर त्याचा तर त्या हॉस्पिटलला जर मृत्यू झाला तर त्याला तो बिल पूर्णपणे माफ करण्याचा असा काहीतरी कायदा करा साहेब। कारण ही बरेच लोकांवर अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे आणि बरेच लोक मला माझ्या संपर्कात आहेत भरपूर लोक फोन करतात
आता हे आपण एवढ्या लाडकी बहीण योजना ही आणली तुम्ही, सगळे लोकांना एकदम खुश आहेत. सर्व सर्व महिला आमच्या इकडल्या खुश आहेत, कारण प्रत्येक महिलेच्या नावावर ते 3-3 हजार रुपये पहिल्यांदा आले. सगळ्या महिला खुश आहेत. तर अशी एक काहीतरी एक असा निर्णय साहेब एक आला कायदा की हॉस्पिटलला जो कोणी ऍडमिट असेल आणि मग त्याला काही तिथं मृत्यू झाला तर त्याला बिल लगेच माफ करण्यात येईल, असं काहीतरी करा. कारण डॉक्टर लोक कसे आहेत, माणूस मेला तरी 2-2, 3-3 व्हेंटिलेटरवर ठेवतात बिल वाढवासाठी, बॉडी लगेच देत नाही. हा जर कायदा आणला तर डॉक्टरचा मृत्यू झालं लगेच सांगतील तुमचा पेशंट वाढलेला आहे, त्याला तुम्ही घरी घेऊन जा. साहेबांना माझी विनंती आहे की बाबा एवढा काहीतरी कायदा करा, म्हणजे लोकांचा जेणेकरून पूर्ण महाराष्ट्राला ही गरज आहे या गोष्टीची. आता अर्जुनभाई पाटलांनी गोरगरीब जनतेबद्दलची मांडलेली व्यथा माननीय मुख्यमंत्री व त्यांचे सुपुत्र ऐकून घेतील का? आता एखाद्या गरीब घरच्या रुग्णाची प्राणज्योत मावळली तर पुढचे बिल करा माफ. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आपणास आशीर्वाद मिळतील आमाप. दर्शक बांधवांनो, आपल्याला ही बातमी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.